राज्यात विरोधी बाकांवर बसलेले मवियाचे घटक पक्ष म्हणजे एका प्रकारे पिशाच्चांची टोळी आहे। सत्ता पिपासू हे पिशाच्च जनतेच्या दरबारात तोंडावर आपटल्यानंतर प्रत्येक घटनेचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कसा करून घेता येईल याच प्रयत्नात दिसतात। पोलिसांच्या छळाला कंटाळून फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं हेच सुरू आहे। या घटनेसाठी विरोधक भाजप सरकारला जबाबदार धरतायत। मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणारी या पिशाच्चांची टोळी स्वतः सत्तेत असताना काय करत होती हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय। जेव्हा नेता पारदर्शी असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक कारवाईत ती पारदर्शकता दिसून येते। आरोपी पोलिसाचं निलंबन आणि अटकेची कारवाई करून देवेंद्रजींनी या गुन्ह्यात कोणालाही सोडलं जाणार नाही हे दाखवून दिलं। या उलट मवियाचा इतिहास काय सांगतो? पालघरमध्ये 2 साधूंना पोलिसांनी जमावाच्या स्वाधीन केलं। पोलिसांचीच माणसं उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवत होती। ज्या व्यक्तीची गाडी यासाठी वापरण्यात आली त्याच्याही हत्येत पोलिसाचाच सहभाग होता व त्याचा बचाव करण्याचं काम मविया करत आली। गृहमंत्रीच मुंबई पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला लावत होता, परंतु हे सरकार देवाभाऊच आहे। इथल्या पोलिसांचे ते बॉस आहेत आणि जेव्हा प्रश्न महिला सुरक्षेचा येतो तिकडे कोणालाही सूट नाही, पोलिसांनाही नाही।